2022-2023 रब्बी हंगामात भाव गडगडल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानाचा लाभ काही कांदा उत्पादकांना झाला आहे. परंतु 7/12 उतार्यावर ई पीक पेरानं नोंदवलेल्या आडती अपात्र आणि नंतर पात्र ठरवण्यात आलेल्या राज्यातील सुमारे 13,000 शेतकऱ्यांना 25 कोटींच्या अनुदानासाठी 2 वर्षापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. कांदा पिकाची लागवड करूनही केवळ पीक पेरा नोंदवला नसल्याच्या तांत्रिक कारणामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून शासनानं तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या त्रिस्तरीय समितीने केलेली स्थळ पंचनामे या अनुदानासाठी गृहीत धरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी असे पंचनामे सादर केले त्या अपात्र शेतकऱ्यांना जिल्हा छाननी समित्यांनी केलेल्या फेर तपासणीत नंतर पात्र ठरवले गेले. अशा पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी पणन विभागाच्या उपसंचालकांनी ऑगस्ट 2024 शासनास प्रस्ताव पाठवला होता. त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. जवळपास 13,000 शेतकऱ्यांचं सुमारे 25 कोटींचं अनुदान त्यामुळे 2 वर्षापासून रखडलेलं आहे. त्यात नाशिक, धाराशिव, पुणे, सांगली, सातारा, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.